हॅलो मम्मीज, मुलांना सुट्ट्या लागल्या ना. मुलांच्या सुट्ट्या आणि त्यांना लागणारी सततची भूक आणि त्यासोबत असलेली अट म्हणजे भाजी चपाती नको आहे आम्हाला. अशा वेळी हे पौष्टिक लाडू मुलांना नक्की द्या. पोटही भरेल आणि हेल्दीही शिवाय पौष्टिक आहे. त्यामुळे ह्या पद्धतीनं नक्की लाडू बनवून बघा. काजू आणि बदाम छान असे कोरडेच भाजून घ्यायचेत. मग तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचा. आता ह्या सगळ्याच गोष्टी हेल्दी आहेत, बरोबरच उष्णही आहेत. त्यामुळे मुलांना दिवसभरात एखादाच लाडू द्या आणि दुसरेही खाऊचे असे छान छान पर्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या. आता तुम्ही बघू शकता या पद्धतीनं डिंक छान फुलवून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. थोडा थोडा करत डिंक छान तळून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कच्चा राहणार नाही. अशा पद्धतीनं सगळा डिंक तळून घेतल्यानंतरनं त्याच तुपामध्ये इथे मी 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेते. तुम्ही यामध्ये नाचणीचं पीठसुद्धा ॲड करू शकता किंवा सगळे पीठं थोड्या थोड्या प्रमाणामध्येही घेऊ शकता. इथे मी बेसन आणि गव्हाचं पीठ घेते. हे पीठसुद्धा आपल्याला तुपावरती छान असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं. बेसन लाडू करत असताना ज्या पद्धतीनं आपण थोडं थोडं तूप ॲड करतो आणि बेसन छान हलकं होईपर्यंत भाजून घेतो, अगदी त्याच पद्धतीनं इथे आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं. त्याचसोबत बाजूला मी इथे ज्या याच्या आपल्या भोपळ्याच्या बिया असतात त्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या कोणत्या सीड्स अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता, जसं मगज बी, त्यानंतरनं हाळीव, ह्या सगळ्या पद्धतीच्या बिया छोट्या छोट्या प्रमाणामध्ये यामध्ये घालून घेऊ शकता. आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हे हलकं झालं आहे आणि पिठाला तूप सुटायला लागलं आहे. या स्टेजनंतरही आपल्याला सतत हलवत गाठी मोडत हे पीठ भाजून घ्यायचं. पीठ भाजतच आहे तोपर्यंत हे ज्या गोष्टी आपण भाजून घेतल्या होत्या याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची. मुलं लहान असतील तर पावडर बनवून घ्या आणि मोठे असतील तर हलकं दरदरं हे कुटून घ्या, जेणेकरून मुलांना खाताना त्याचे चंक्स दाताखाली येतील आणि आणखी टेस्टी लागेल. इकडे पीठही हलवत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि छान असं हलकंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं. पाहू शकता छान ब्राऊन असं गोल्डन पीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे आणि साईड बाय साईड आपण सगळं या पद्धतीने पावडर फॉर्ममध्ये वाटून घेतलं आहे. आता डिंकसुद्धा आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. डिंक अजिबात कचकच राहता कामा नये, म्हणजे कच्चा राहता कामा नये, नाहीतर अगदी दात तुटण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे छान बारीक पावडर करून घ्या आणि काही वाटतच असेल की जाडसर राहिलं आहे तर चाळून घेतलं तरीही चालेल. आता हे वाटून घेतलेल्या सगळ्या गोष्टी मी इथे डिंकासहित आपल्या त्या पिठामध्ये घालून घेतलात आणि आता हे पुन्हा आपल्याला ही पावडरसुद्धा छान अशी भाजून घ्यायची, जेणेकरून ते पचायला हलकं होतं आणि मुलांना पचनासाठीही काहीच त्रास होत नाही. मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी तुम्ही नक्की काय करता, त्यांच्यासाठी काय खाऊ बनवून ठेवता ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि अशा छोट्या आयडियांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. यामध्ये मी आणखी थोडंसं तूप घातलं आहे. तसं तर काजू बदामला सुद्धा तूप सुटतं, पण भरपूर तूप म्हणजे छान पौष्टिक बनतं आणि ते पचण्यासाठी सुद्धा तितकेच हलके होऊन जातात. आता याच पद्धतीनं आपल्याला सतत ते मिक्स करत करत छान असं त्याचं बाइंडिंग तयार होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्या मिश्रणाचा छान असा गोळा तयार होतो आहे आणि जोपर्यंत तो असा कढईपासनं किंवा भांड्यापासनं सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता पाहू शकता भांड्याला अजिबात चिटकत नाही, छान असा याचा गोळा तयार झालेला आहे. आणखी एक 2 ते 3 मिनटं मी याला छान असं मिक्स करत करत भाजून घेते. सगळं भाजून झाल्यानंतरनं याला आपल्याला थंड होण्यासाठी एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं.
आता हे मिश्रण थंड व्हायला आपण थोडंसं पसरवून घेऊ शकतो आणि आता हे मिश्रण हलकंसं कोमट होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. मिश्रण हलकंसं कोमट झालं की यामध्ये इथे मी 1 वाटी इतकी गुळाची पावडर घालते. तुम्ही पिठी साखर किंवा साखर मिक्सरला वाटून त्याची पावडर घातली तरीही चालेल. हेल्दी होण्यासाठी मी गुळाची पावडर वापरते. सोबतच इथं मी इलायची पावडर घालते आहे. तुम्ही त्याच्यासोबतच सुंठ पावडरसुद्धा घालू शकता. आता हे मिश्रण आपल्याला हातानेच कोमट असताना छान असं मिक्स करून घ्यायचं, जसं आपण बेसन लाडूचं करतो अगदी त्याच पद्धतीने. गूळ थोडासा कमी वाटतोय, त्यामुळं मी पुन्हा थोडासा गूळ टाकलेला आहे, जेणेकरून छान गोड बनतील आणि मुलांना खायलाही ते टेस्टी लागतील. याच पद्धतीनं सगळ्यात मिश्रणामध्ये गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून झालं की याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय अगदी छोटे छोटे आणि मुलांना हलकेच छोट्या छोट्या भुकेसाठी कामी येतील असे मी याचे लाडू बनवून घेते. अगदी सहज आणि एकदम सोप्या पद्धतीनं या पद्धतीनं याचे लाडू बनवून तयार होतात. लाडू वळायला अजिबात मेहनत करायला लागत नाही. मुलांनाही वळायला लावलं तरीही वळू शकतात. इतके सहज आपण याचे लाडू वळून घेऊ शकतो. आता 1-2 लाडू मी तुम्हाला वळून दाखवलेत. मग शेवटी मांडी घालून बसली आहे आणि पटापट सगळे लाडू याचे वळून घेतलेले आहेत. एक 8 ते 15 दिवस मुलांना पुरतील इतके लाडू मी तर बनवून घेतलेत. तुम्ही कधी बनवताय कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये एक थंब नक्की दाखवा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.